मित्रांनो, आपलं स्वागत. आपल्या BA तृतीय वर्षाच्या या पेपरमध्ये, समाजशास्त्री विचारवंताच्या या पेपरमध्ये आपल्याला दुसऱ्या प्रकरणामध्ये विशेषतः जे प्रकरण हर्बर्ट स्पेन्सरशी संबंधित आहे, या हर्बर्ट स्पेन्सरच्या संपूर्ण विचारांची माहिती या प्रकरणामध्ये आपल्याला घ्यायची आहे. मित्रांनो, ऑगस्ट कॉम्ट याचं जे अपूर्ण कार्य आहे ते पूर्ण करण्यामध्ये ज्या पुढच्या पिढीतील महान विचारवंतांचा समावेश होतो, त्यापैकी एक अतिशय अग्रणी नाव ते म्हणजे हर्बर्ट स्पेन्सर होय. या हर्बर्ट स्पेन्सरविषयी आपल्याला या संपूर्ण प्रकरणामध्ये माहिती जाणून घ्यायची आहे. त्याचा उत्क्रांतीवादाचा सिद्धांत काय आहे, त्याचा सेंद्रिय सिद्धांत काय आहे, त्याची समाजाबद्दलची काय कल्पना आहे, त्याने समाजाचे कसे प्रकार पाडले वगैरे माहिती आपल्याला त्याच्या या प्रकरणामध्ये करून घ्यायची आहे. आणि सर्वप्रथम या हर्बर्ट स्पेन्सरचा जीवन वृत्तांत जाणून घ्यायचा आहे. काय आहे हर्बर्ट स्पेन्सर, काय योगदान त्याने समाजशास्त्राला दिलं आणि त्याच्या या योगदानामुळे समाजशास्त्राचा कसा विकास होऊ शकला वगैरे संपूर्ण माहिती आपण घेऊ. मित्रांनो, जेव्हा ऑगस्ट कॉम्टने समाजशास्त्र नावाचं एक नवीन शास्त्र स्थापन केलं, त्यावेळेस आपल्याला थोडंसं आवर्जून लक्षात घ्यावं लागेल की ऑगस्ट कॉम्ट आपल्या संपूर्ण हयातीत समाजशास्त्राच्या विकासासाठी झटला हे सत्य असलं तरी समाजशास्त्राचा आवाका, समाजशास्त्राच्या अभ्यासाची दिशा इतकी व्यापक आहे की त्याच्या एकट्याकडून या सर्वच बाबी अगदी व्यापक रूपात सगळ्या सामाजिक घटनांचा अभ्यास होणं कठीण होतं. परंतु प्राथमिक रूपात त्याने समाजशास्त्राच्या बाबतीत काही आशावाद व्यक्त केला. त्याला हे माहिती होतं की हे जे शास्त्र मी निर्माण केलं, या शास्त्राची जी काही बैठक आहे, ही बैठक आणि पार्श्वभूमी मी तयार केली आहे आणि या पार्श्वभूमीवर इमारत बांधण्याचं काम पुढची पिढी करणार आहे आणि ती नक्कीच करेल, असा आशावाद ऑगस्ट कॉम्टला होता. त्याच्या काळामध्ये बरेचसे प्रश्न अनुत्तरित होते जे समाजशास्त्राच्या विकासासाठी खूप आवश्यक होते. पहिल्यांदा की एक समाजशास्त्र ज्या समाजाचा प्रामुख्याने अभ्यास करणारं शास्त्र आहे, मूलतः त्या समाजाची संकल्पना स्पष्ट करणं खूप गरजेचं होतं. म्हणजे समाज म्हणजे नेमकं काय हे जाणून घेणं खूप गरजेचं होतं. ऑगस्ट कॉम्टने समाजाचं स्वरूप स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याच्या काही मर्यादा होत्या आणि त्याने पुढच्या पिढीला आवाहन केलं की जे समाजशास्त्र मी स्थापन केलं त्याचा प्रमुख अभ्यास विषय म्हणजे समाज होय, कारण समाजाचा अभ्यास करणारे हे शास्त्र आहे. म्हणून लोकांना समाज म्हणजे काय ही संकल्पना कळणं खूप गरजेचं आहे. येणाऱ्या पिढीने ही संकल्पना स्पष्ट करावी. परंतु अगदी प्राथमिक रूपात ऑगस्ट कॉम्टने समाजाची जी संकल्पना स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला ती संकल्पना अशी की समाज एका सजीवाप्रमाणे असतो, समाज एका शरीराप्रमाणे असतो, असा प्राथमिक विचार त्याने मांडला आणि थोडासा समाजाचा चेहरा स्पष्ट व्हायला मदत मिळाली. आणि हाच धागा पकडून हर्बर्ट स्पेन्सरने सेंद्रिय सिद्धांत नावाचा अतिशय महत्त्वपूर्ण सिद्धांत मांडला
आणि समाज म्हणजे काय हे तेव्हा संपूर्ण जगाला विस्तृतरित्या समजण्यास मदत झाली. म्हणजे समाज एका शरीराप्रमाणे कसा असतो हे त्याने दाखवून दिलं. शरीराला जसे हात पाय वगैरे अवयव असतात तसेच समाजाला संस्था समूह गट मूल्ये प्रमाणिके याप्रमाणे अवयव असतात असं त्याने दाखवून दिलं. काही भेदही दाखवले आणि काही साम्यही त्याने समाज आणि शरीराचे हे दाखवले. त्यामुळे समाजाचा संपूर्ण परिपूर्ण अर्थ समजण्यास मदत मिळाली. मित्रांनो, हे एक अतिशय मोठं आणि महत्त्वपूर्ण काम समाजशास्त्राच्या विकासासाठी हर्बर्ट स्पेन्सरने केलं. त्याच्या या कार्याला विसरता येत नाही. पुढे आपण त्याचा हा सिद्धांत पाहणारच आहोत. परंतु इतकंच नाही, तर ऑगस्ट कॉम्टने प्राथमिक रूपात असं सांगितलं की समाजशास्त्रामध्ये सिद्धांत निर्मिती व्हावी. जशी सिद्धांत निर्मिती नैसर्गिक शास्त्रांमध्ये आहे, मग ते आईन्स्टाईनने केली असेल, न्यूटनने केली असेल, जेम्स वॅटने केली असेल, अगदी त्याच तोडीची सिद्धांत निर्मिती या समाजाच्या अभ्यासाबाबतीतही झाली पाहिजे असा आशावाद ऑगस्ट कॉम्ट व्यक्त करतो. आणि केवळ व्यक्तच केला नाही ऑगस्ट कॉम्टने, तर त्याने एक सामाजिक उत्क्रांतीचा सिद्धांतसुद्धा मांडला. म्हणजे समाज कसा उत्क्रांत होत जातो आणि उत्क्रांत होत जाताना त्याने हे सांगितलं की मानवाची बुद्धिमत्ता जशी विकसित होत जाते तसतसा समाज विकसित होत जातो. सुरुवातीला समाज हे ईश्वरशास्त्रीय अवस्थेत असतात, नंतर ते आध्यात्मिक अमूर्त अवस्थेत येतात आणि मग शेवटी तिसऱ्या टप्प्यामध्ये हे समाज वैज्ञानिक अवस्थेत प्रत्यक्षवादी अवस्थेत येतात आणि अशा 3 अवस्थातून समाजाचा विकास होत जातो असा एक जगतमान्य सिद्धांत ऑगस्ट कॉम्टने मांडला. परंतु त्याच्या स्वतःच्या काही मर्यादा होत्या आणि पुढच्या पिढीला त्याने आव्हान केलं की अशाच प्रकारचे सिद्धांत समाजशास्त्रामध्ये निर्माण व्हावे. हाच धागा पकडून हर्बर्ट स्पेन्सर प्रेरित झाला आणि हर्बर्ट स्पेन्सरने ऑगस्ट कॉम्टचा उत्क्रांतीचा सिद्धांत स्वीकारला आणि आपला स्वतःचा त्याने समाजाच्या उत्क्रांतीचा सिद्धांत, जो की विशेष आहे, ऑगस्ट कॉम्टपेक्षा काहीसा वेगळा आहे, परंतु त्याने समाजशास्त्रामध्ये हा सिद्धांत निर्माण करून समाजशास्त्राच्या विकासाला एक महत्त्वपूर्ण योगदान दिलं हे आपल्याला विसरता येत नाही. म्हणून त्याचा हा उत्क्रांतीचा सिद्धांत अतिशय मैलाचा दगड आहे. त्याचा अभ्यास केल्याशिवाय आपल्याला समाजशास्त्रात परिपूर्ण होता येत नाही, हेही तितकंच खरं आहे. मित्रांनो, हर्बर्ट स्पेन्सर हा ब्रिटिश विचारवंत आहे. हर्बर्ट स्पेन्सर हा समाजशास्त्राच्या संस्थापकांपैकीच एक आहे. म्हणजे याचा अर्थ असा की हा ऑगस्ट कॉम्टच्या समकालीन आहे. दोघांच्या वयामध्ये 20-25 वर्षाच्या अशा त्या कालावधीचा फरक आहे. म्हणजे फारसा फरक नाही. ते ज्या काळात जगले तो एक समकालिक ते दोघं होते असं आपल्याला म्हणता येतं. पुढच्या या स्लाईडमध्ये आपण पाहू शकतो की हा जो ब्रिटिश विचारवंत आहे, हा हर्बर्ट स्पेन्सर, याचा जन्म इंग्लंडमध्ये डर्बी नावाच्या शहरात झाला. कधी झाला त्याचा जन्म? तर 27 एप्रिल 1820 रोजी झाला. इथे बघ 1820 असं वाचावं. 1820 रोजी त्याचा जन्म झाला. आणि त्याच्या वडिलांचे नाव विल्यम जॉर्ज स्पेन्सर होते. ते व्यवसाय आणि शिक्षक होते. तर बाल्यावस्थेतच स्पेन्सरवर त्याच्या वडिलांचा एक गाढा असा प्रभाव होता. मित्रांनो, की स्पेन्सरचा या जन्माविषयी थोडंसं आपण बघितल्यानंतर त्याचं कौटुंबिक जीवन काय आहे, कसं राहिलेलं आहे त्याचं कौटुंबिक जीवन, तर हर्बर्ट स्पेन्सरला एकूण 7 भावंड, हर्बर्ट स्पेन्सर मिळून एकूण 7 भावंड. त्यापैकी सर्वात मोठा हा हर्बर्ट स्पेन्सर होता. आणि त्या कालावधीचा एकूण विचार करता एक अशा काही घटना घडल्या की स्पेन्सरला वयाच्या 13व्या वर्षी आपल्या शिक्षणासाठी पुढील
आपल्या उदरनिर्वाहासाठी काही कौटुंबिक कारणामुळे त्याला आपल्या काकाकडे राहण्यासाठी जावं लागलं. त्याचे काका न्यायाधीश होते आणि आपल्या काकासोबत तो नेहमी विचारविनिमय करत असत आणि काकाच्या विचारांचा प्रभावही हर्बर्ट स्पेन्सरवर पडलेला होता. विशेषतः हर्बर्ट स्पेन्सरचे कुटुंब हे मध्यमवर्गीय कुटुंब. तर त्याचे वडील जे होते ते डर्बी येथील सुधारक पक्षाचे सचिव सुद्धा होते. थोडंसं एक राजकीय वर्तुळातही त्याचं बालपण गेलं हे आपल्याला मान्य करावं लागेल. म्हणजे त्याच्या बाल्यावस्थेत काही राजकीय सामाजिकरणही त्याचं घडून आलं आणि म्हणूनच त्याने पुढे राज्य वगैरे नावाची संकल्पना त्याच्या विचारामध्ये ती आलेली आहे. आपण पुढे ते पाहणारच आहोत. स्पेन्सरची जी आई, तिचं नाव हॅरिएट, ती मात्र शांत स्वभावाची होती. मित्रांनो, त्याचं शिक्षण काय झालं आहे? एक हर्बर्ट स्पेन्सरच्या बाबतीत विशेष असं आहे की हर्बर्ट स्पेन्सरचं शिक्षण हे घरीच झालं. कुठल्या अशा संस्थेत, कुठल्या अशा मोठ्या युनिव्हर्सिटीमध्ये त्याने शिक्षण घेतलं असा उल्लेख आढळत नाही. परंतु स्पेन्सर लहानपणापासूनच कुशाग्र बुद्धीचा होता. त्याचे शिक्षण घरीच झाले. वयाच्या 16 वर्षापर्यंत त्याने अतिशय प्रगल्भ आणि पर्याप्त ज्ञान प्राप्त केलेले होते. त्याची रुची कशात होती तर त्याची रुची गणित, यांत्रिकी, तंत्रज्ञान, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, तर्कशास्त्र वगैरे अशा क्षेत्रात त्याची रुची होती. राजकीय आणि राजकारणाशी संबंधितही त्याला आवड निर्माण झालेली होती. एक राजकीय अर्थशास्त्र त्याच्या आवडीचा विषय होता. वेगवेगळ्या सामाजिक विषयांवर तो वादविवाद करत असत आणि या वादविवादातूनही त्याने पुरेसे ज्ञान प्राप्त केले होते. ग्रीक भाषेचे ज्ञान त्याला अवगत होते. हे त्याच्या शिक्षणाबाबतीत विशेष आहे. मित्रांनो, त्याला तंत्रज्ञान आणि भौतिकशास्त्र, गणित या विषयामध्ये विशेष आवड असल्यामुळे त्याने एक पर्याप्त रूपात एक तंत्रज्ञानाचं ज्ञान अवगत केलं होतं. त्यामुळे 1837मध्ये एक इंजिनियर म्हणून त्याला एक लंडनच्या बर्मिंगहम रेल्वेमध्ये नोकरी मिळाली. या नोकरीचा त्याला काय फायदा झाला या रेल्वेच्या? तर या नोकरीमुळे त्याला औद्योगिक पार्श्वभूमीचे ज्ञान मिळण्यास मदत झाली. म्हणजे उद्योगधंदे काय, कसे औद्योगिक क्रांती झाली, या उद्योगधंद्यांमुळे समाज कसा बदलायला सुरुवात झाली, एक जुना पारंपरिक समाज हळूहळू औद्योगिक समाजामध्ये कसा रूपांतरित होत गेला, ही एक पार्श्वभूमी त्याला जवळून पाहण्यास या नोकरीमुळे मदत झाली. आणि तशी विचारांची बैठकही त्याची निर्माण झाली. एक समाजशास्त्राचं ज्ञान हळूहळू त्याला या नोकरीमुळे मिळालं आणि या आधारे त्याने इंग्लंडच्या औद्योगिक क्रांतीत महत्त्वपूर्ण भूमिकाही निभावली आहे. या नोकरीत असताना त्याने इंजिनिअरिंग विषयावर अनेक शोध निबंधही लिहिले आहेत. 1838मध्ये ग्लोसेस्टरमध्ये नोकरीस असताना त्याने मजुरांचे होणारे शोषणही जवळून त्याने बघितले. कसा भांडवलदार त्या मजुरांचे, त्या कामगारांचे शोषण करतात, ही एक नवीन घटना त्याने बघितली. तो या घटनेने प्रभावित झाला आणि या घटनेमुळे एकूणच त्याची समाजशास्त्रीय विचारांची पृष्ठभूमी तयार होण्यास त्याला मदत मिळाली. पुढे की या रेल्वेच्या इंजिनिअरिंगच्या नोकरीमध्ये त्याला विशेष रुची राहिली नाही. त्याने एक 1848मध्ये रेल्वेची नोकरी पूर्ण सोडून दिली आणि 1848मध्ये लंडनचं एक प्रमुख साप्ताहिक होतं, त्याचं नाव होतं द इकॉनॉमिस्ट आणि या द इकॉनॉमिस्टमध्ये त्याला उपसंपादकाची नोकरी मिळाली. या नोकरीमुळे म्हणजेच उपसंपादकाच्या नोकरीमुळे त्याचा बौद्धिक वर्गाशी संबंध आला.
म्हणजे शिक्षक असेल, वकील असेल, डॉक्टर असेल, काही विचारवंत असेल, लेखक असेल, काही सामाजिक घटना घडामोडींच्या बाबतीत विचार विनिमय करणारे काही लेखक असतील, तर या लोकांचा, या बौद्धिक वर्गाचा त्याचा जवळून संबंध आला आणि कुठेतरी तो एक समाजाच्या बाबतीमध्ये रुची, सामाजिक घटना घडामोडीमध्ये त्याला रुची निर्माण व्हायला लागली. त्याला लिखाणाची आवड झाली आणि यातून 1850मध्ये त्याचा एक पहिला ग्रंथ सोशल स्टॅटिक्स या नावाचा ग्रंथ त्याने प्रसिद्ध केला, त्याने लिहिला. हा ग्रंथ प्रसिद्ध झाला आणि विशेष म्हणजे सोशल स्टॅटिक्स नावाचा त्याचा हा ग्रंथ खूपच लोकप्रिय ठरला. सोशल स्टॅटिक्स याचा अर्थ होतो सामाजिक स्थितीशास्त्र. सोशल स्टॅटिक्स ही कल्पना मूळची ऑगस्ट कॉम्टची कल्पना आहे. मित्रांनो, स्पेन्सर ज्या काळात वाढला, त्याची बौद्धिक पृष्ठभूमी ज्यांच्यामुळे तयार झाली, तो काळ आणि त्या काळात काही विशेष विचारवंत होते, जे ख्यातकीत असे विचारवंत होते. कोण होते? तर स्वतः एक ऑगस्ट कॉम्ट होता. या ऑगस्ट कॉम्टच्या विचारांचा प्रभाव त्याच्यावर पडला. सुरुवातीला मी तुम्हाला ते सांगितलेलेच आहे. एक विशेष म्हणजे एक बायोलॉजिस्ट आहे, ज्याचं नाव तुम्ही ऐकलं असेल, जो मूळचा इंग्लंडचाच ब्रिटिश बायोलॉजिस्ट, जीवशास्त्रज्ञ चार्ल्स डार्विन असं त्याचं नाव आहे. हा कॉम्टचा समकालीन आणि एक बायोलॉजिकल इव्होल्युशन नावाचा प्रसिद्ध सिद्धांत आजही जीवशास्त्रामध्ये शिकवला जातो. आणि जीवशास्त्रामध्ये जशी उत्क्रांती होत जाते, अगदी तशाच प्रकारची उत्क्रांती समाजामध्येही होत जाते, असा विचार चार्ल्स डार्विनकडून त्याने घेतला. ऑगस्ट कॉम्टकडूनही घेतला आणि चार्ल्स डार्विनकडूनही तो प्रभावित झाला. आणि नंतर एक सामाजिक उत्क्रांतीचा सिद्धांत त्याने जो लिहिला, तो पुढच्या आपल्या लेक्चर आपल्याला पाहायचा आहे. या दोघांच्या विचारांचं संमिश्रण त्याच्या सामाजिक उत्क्रांतीच्या सिद्धांतामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. यानंतर लँडमार्क, जॉन लुईस, तसेच मिल्स यासारख्या महान विचारवंतांचा प्रभावही त्याच्यावर होता. डार्विनपासून त्याने उत्क्रांतीवाद स्वीकारला. कॉम्टपासून त्याने सामाजिक उत्क्रांतीवाद, सामाजिक ऐक्याची संकल्पना स्वीकारली. मित्रांनो, इतकं सगळं असताना स्पेन्सरने जवळपास 30च्या आसपास ग्रंथ लिहिले. पैकी काही महत्त्वपूर्ण ग्रंथांची नावं याप्रमाणे आहेत. सोशल स्टॅटिक्स 1850 साली त्याने लिहिला. 1850-48 असा तो कालावधी आहे. थेअरी ऑफ पॉप्युलेशन 1852मध्ये त्याने लिहिला. प्रिन्सिपल्स ऑफ सायकॉलॉजी नावाचा ग्रंथ 1855मध्ये त्याने लिहिला. प्रिन्सिपल्स ऑफ एज्युकेशन नावाचा ग्रंथ 1859 साली त्याने लिहिला. फर्स्ट प्रिन्सिपल्स नावाचा ग्रंथ 1862मध्ये त्याने लिहिला. प्रिन्सिपल्स ऑफ बायोलॉजी नावाचा ग्रंथ 1864मध्ये त्याने लिहिला. हा ग्रंथ खूप महत्त्वाचा आहे. प्रिन्सिपल्स ऑफ बायोलॉजी यामध्ये एक जगप्रसिद्ध संकल्पना त्याची आहे, ते म्हणजे सर्वायव्ह ऑफ द फिटेस्ट, बलिष्ठांचे अस्तित्व असं आपण म्हणू शकतो. तर या संकल्पनेमुळे हर्बर्ट स्पेन्सर जगात प्रसिद्ध झाला आणि शेवटी 1903 रोजी त्याचा जेव्हा मृत्यू झाला, त्या मृत्यूच्या काही महिने अगोदर त्याची ॲन ॲटोबायोग्राफी नावाचा ग्रंथ 1903ला तो प्रसिद्ध झाला. इथे हे आवर्जून लक्षात ठेवावं लागेल की हर्बर्ट स्पेन्सर हा एकमेव असा विचारवंत आहे ज्याला नोबेल पारितोषिकासाठी ज्याचं नामांकन झालेलं होतं. आणि नोबेल पारितोषिकासाठी नामांकन होणं म्हणजे ही साधी गोष्ट नाही आहे. तर नोबेल पारितोषिकासाठी त्याचं नामांकन होणं म्हणजे आपल्याला त्याच्या बुद्धीची जी कुवत आहे, जो आवाका आहे, तो लक्षात येण्यास ही घटना पुरेशी आहे. मित्रांनो, पुढे येणाऱ्या लेक्चरमध्ये आपण त्याने समाजशास्त्राला जे काही योगदान दिलं, समाजशास्त्रामध्ये जे काही सिद्धांत त्याने निर्माण केले, त्याविषयी मी तुम्हाला
अगदी सखोल माहिती सांगणार आहे, परंतु आता इथपर्यंत पुरेसं आहे की त्याचा हा थोडक्यात जीवन वृत्तांत आपण या पद्धतीने पाहू शकतो. थँक्यू मित्रांनो.